मैताच्या टाळूवरचं लोणी खाणे याचा अर्थ मला कोविड काळात मान खटावमध्ये कळाला, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावलाय। आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचार सभेदरम्यान ते माणमध्ये बोलत होते। सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 15-20 दिवसानंतर प्यायला पाणी येत असेल तर 15 वर्षे आमदारकीची अंडी उभवण्यासाठी होती का, अशी टीका यावेळी अमोल कोल्हे यांनी जयकुमार गोरे यांच्यावर केली। खरं तर मान खटाव मध्ये आल्यानंतर बरं वाटतं एका गोष्टीसाठी। कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाक्प्रचाराचा अर्थच कळायचा नाही। मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं। ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं। ते दुर्दैवानं या मान खटावमध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं। हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं। आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही, ही खोणगाट आधी तुम्हाला बांधावी लागेल। आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 20 ते 25 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, बरोबर का नाही? हा, पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर 15 वर्ष आमदारकी अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती, हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे।